हे प्रेतवत आहे अशा पद्धतीचा भास प्रत्येकाला होऊ लागला. कारण प्राण हा कुडीतून बाहेर निघतो की काय अशी अवस्था अयोध्येतल्या मंडळींच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली की आपले आता प्रभू रामचंद्र वनवासाला जाणार. देव वनवासाला गेल्यानंतर त्या राज्यामध्ये, त्या जीवनामध्ये, त्या देहामध्ये खाली काय शिल्लक राहत? मंगलमय वातावरणामध्ये अमंगलतेचा प्रवेश झाला. देवाला सुद्धा कर्मानं सोडलं नाही. कर्माची गती इतकी भयंकर असते आणि म्हणून आपलं कर्म सुद्धा आपल्या कुणालाच माहीत नाही. बघा, अचानक कथेत मोबाईल येतो आणि मोबाईल आला की आपण कथा सोडून बाहेर जातो. कुणाचा मोबाईल आहे? राष्ट्रपतींचा. राष्ट्रपतींचा मोबाईल असला तरी आपण बंद करून कथेला बसावं. कारण कथा ही त्यांच्या बोलण्यापेक्षा मोठी आहे. आता ते आपल्या राष्ट्राचे प्रमुख म्हणून त्यांच्या विषयीचा आदर हा भाग वेगळा आहे. परंतु कथेची आणि त्यांच्या बोलण्याची जर तुलना केली तर आपल्या जीवनासाठी कथा ही कधीही वंदनीय आहे. पण आपल्याला हे शक्य होतं का? वारीला गेलो आपण, अर्ध्यातच मोबाईल आला की जावई मुलगी घरी आलेली आहे, तिथूनच माघारी. वारीला एक मुक्काम चुकून जाऊ शकतो आपण. कर्म आपल्याला सहजासहजी साधना करू देत नाही. बघा, भजनाला बसलो, भजनात आलोय, बसलोय, आपल्यावर आणखीन अभंग म्हणण्याची वेळ आली नाही, आणखीन देतील एवढ्यात घरचा फोन आला आणि उठून गेलो. याला अमंगलता म्हणतात, अडथळा म्हणतात, शास्त्रीय भाषेत प्रतिबंध म्हणतात, प्रवासाच्या भाषेत गतिरोधक म्हणतात. बघा, वाहन चालवताना गतिरोधक बघावे लागतात, नाहीतर गाडीतली बाकीची मंडळी सांगतात चालवणाऱ्याला गतिरोधक दिसलं नाही का, त्याचं नावच आहे गती अवरोधक. गतीला नियंत्रित ठेवणार कोण? गतिरोधक. अशी समाजात मंडळी असतात. एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या गतीला जर जास्त गती मिळाली, कार्याला गती मिळाली, तर त्याला अवरोध कसा करायचा हा विचार अनेकांच्या मनात असतो. तसं श्रवण करत असताना आपल्या गतीला, श्रवणाला प्रतिबंध करण्यासाठी कर्म समोर येतं. बघा, महाराजांनी वर्णन केलेले 4 पुत्र दशरथाला अंतकाळी तो एकला. माणसं म्हणतात बघा, लग्न झालं की मुलं भरली, मुलगा भावा. दशरथ राजाला 4 मुलं होती, परंतु अंतकाळामध्ये एकही जवळ नव्हता. अंतकाळच अशा पद्धतीचा असतो. कर्माची गतीच ही आहे. महाराजांनी लक्षण मांडलेलं आहे. भोगतो न घरे संचेता Oh,
भोगतो न घडे संचेता वाचोने. तुकोबारायांनी लक्षणा मांडली. कर्माचा भोग हा प्रत्येकाला भोगावा लागतो आणि ते कर्म आपल्याला श्रवणामध्ये प्रतिबंध निर्माण करत, म्हणून मंगलाचरण केलं पाहिजे. मंगलाचरण करण्याच्या पद्धतीने मंगलाचरणाचे 3 प्रकार सांगितले जातात. वस्तुनिर्देश रूप मंगल, नमस्क्रिया रूप मंगल आणि आशीर्वाद रूप मंगल. वस्तुनिर्देशामध्ये 2 प्रकार आहेत. सगुण वस्तुनिर्देश रूप मंगल आणि निर्गुण वस्तुनिर्देश रूप मंगल. श्रीमद भागवत कथेच्या महात्म्यामध्ये 6 अध्याय आहेत. या 6 अध्यायात पहिल्या अध्यायातील पहिल्या श्लोकात वस्तुनिर्देशाचा विचार मांडला. सच्चिद आनंद रूपाय, हा परमात्मा सद्रूप आहे, चिदरूप आहे, आनंद रूप आहे आणि तोच परमात्मा उपाधीला आला की सगुण होतो. आणि या कृष्ण स्वरूप अशा भगवंताला श्रीकृष्णाय वयं नमः मंगलाचरण केलेलं आहे. मंगलाचरणात पुन्हा वेगळे 3 प्रकार आहेत. क्रियात्मक मंगलाचरण, शब्दाच्या माध्यमातून केलं जाणारं मंगलाचरण आणि ध्वनी रूप मंगलाचरण. पटवून देतो, जास्त वेळ घालवत नाही, कारण चरित्राकडे जायचं आहे आपल्याला. बघा, आरतीच्या वेळेला शंखनाद केला जातो. कशासाठी? मंगल आहे, मंगलवाद्य म्हणून त्याचा स्वीकार आहे. इथं पंतोलोजी आहेत हजर. आरती करताना घंटी वाजवली जाते, मंगलाचरण आहे. मंदिरामध्ये मोठा घंटा वाजवला जातो, मंगलाचरण आहे. बासरी वाजवली जाते, मंगलाचरण आहे. टाळ वाजवला जातो, मंगलाचरण आहे. वीणा वाजवला जातो, मंगलाचरण आहे. ध्वनिरूप मंगलाचरण 1. 2 शब्दातून मंगलाचरण केलं जातं आणि क्रियात्मक मंगलाचरण. आपण डोळे बंद करतो, भगवंताचं स्मरण करतो, हातानं टाळी वाजवतो, ही सगळी क्रिया आहे. त्याला मंगलाचरण म्हटलं जातं. टाळी का वाजवायची? हात दिले म्हणून वाजवायची असं समजा. कारण पृथ्वी तलावर जेवढे जीव आहे, या सगळ्या जीवामध्ये हात फक्त मनुष्याला, मानवाला आहे. मानवाला सोडून इतर एकाही प्राण्याला, जीवाला हात नाही. काही जण म्हणतील माकडांना नाहीत का? त्यांना पाय आहेत, पण पुढचे 2 पाय ते हातासारखे वापरतात, त्यांना हात नाही. हात फक्त आणि फक्त मानवाला दिले. कशासाठी? टाळी वाजवण्यासाठी, हाताने दानधर्म करण्यासाठी. मंगलाचरण मी आपल्या समोर मांडत होतो. प्रथम स्कंदामध्ये सुद्धा पहिल्या श्लोकात मंगलाचरण केलेलं आहे. सत्यम परम धीमहि, सत्स्वरूप परमात्म्याचं ध्यान मंगलाचरण मांडलं. आता एक शंका मांडतो. नाम मंगलाचरण आहे, ज्ञान मंगलाचरण आहे का ध्यान मंगलाचरण? वारकरी परंपरेमध्ये सुरुवातीला जे अभंग म्हणतो आपण, माझ्या समोर बसलेली सगळी मंडळी, भजनात ज्यांनी आयुष्य वेचलं ही मंडळी. बघा, आपण सुरुवातीच्या मंगलाचरणाच्या अभंगामध्ये सुंदर ते ध्यान उभे विटे वळी हा अभंग म्हणतो. पण ध्यान हे मंगलाचरण आहे का रूप हे मंगलाचरण आहे? नाम मंगलाचरण आहे का ज्ञान मंगलाचरण आहे? आता सगळीच उत्तर मला देता येणार नाही. आपण सुद्धा थोडेस याला जाणून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. परंतु संप्रदायामध्ये नामाला, रूपाला, ध्यानाला, ज्ञानाला, स्वरूपाला मंगलतेच्या भूमिकेतून स्वीकारलेलं आहे.
मंगलाचरण करत असताना आपण डोकं संतांच्या, गुरूंच्या, देवाच्या, आई वडिलांच्या चरणावर टेकवतो. मंगलाचरण हे जसं जीवनात मंगलाचरण केलं जातं तसं ग्रंथ आरंभी मंगलाचरण करण्याचा प्रघात आहे. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला पहिल्या अध्यायात पहिली ओवी ज्ञानोबाराय लक्षणा मांडतात. ओम नमो श्री आध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासो अवधारी तुझे. एक शंका मांडतो. या दोन ओव्या मी आपल्या समोर मांडल्या. पहिल्या ओवीत पहिलं पद ओम आहे, हे मंगलाचरण आहे. दुसऱ्या ओवीत गणेश शब्द आहे. व्यवहारामध्ये आपण त्यांचा जयघोष करत असताना मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मंगल स्वरूप मूर्ती जर गणेश असेल तर ज्ञानोबारायांनी सुरुवातीला ओंकाराचा निर्देश करावा का गणेशाचा? शंका. मंगल स्वरूप असलेली मूर्ती म्हणजे गणेश. या गणेशाचा निर्देश ज्ञानेश्वरीच्या आरंभाच्या आद्यपदामध्ये गणेशाचा निर्देश करावा का ओंकाराचा? ओंकाराचा केला का केला? पुढे आपण ते चिंतन पाहू. पण मंगलाचरण केलं जातं तसं या ग्रंथामध्येही मंगलाचरण केलेलं आहे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये 12 स्कंध आहे. स्कंद म्हणजे विभाग. 12 विभागात हा ग्रंथ आहे. यामध्ये 18,000 श्लोक आहे. श्लोक संख्या किती? 18,000ची. श्रीमद भगवद गीतेची श्लोक संख्या 700. मी ज्या वेळेला गुरुजींकडे 92 साली श्रवणाला आलो त्याकडे यांच्या बरोबर पारायणाला जायचो. आमच्या बापूंची माझ्यावर कृपा. मी वारकरी घरात जन्मलो. मी 4थीत असल्यापासून मला 9वा, 12वा, 15वा भगवद्गीतेचा अध्याय मुखोद्गत होता. दररोज घ्यायची. आम्ही 3 भाऊ 1 बहीण सर्वांकडून पाठ करून घेतलं होतं बालपणीच. वारकरी शिक्षण संस्था नंतर निघाल्या, पण आमच्याकडून हे करून घेतलं होतं आणि त्यामुळे मी पारायणाला गेल्यानंतर हे 3 अध्याय म्हणायचो आणि गप्प बसायचो. पुढच्या अध्यायाची संथा घेतली नव्हती मी अजून. पण गुरुजींच्या बरोबर एक विलक्षण मला पाहायला मिळालं. या 7 दिवसात ते सांगायचंच होतं, पण आता ते मला स्मरणात आलं आणि म्हणून मला इथं सांगावं लागणार आहे. पुढे या. मुक्ताई मंडळ आलेलं आहे. ग्रंथ दिंडी करून हे मंडळ आलंय. मला इथं आवर्जून हा विषय सांगायचा होता. पुढे या. बसा. की गुरुजींच्या जवळ राहणाऱ्या काही महिला निरक्षर होत्या. त्यांनी कधीच शाळा पाहिली नव्हती, परंतु त्यांना भगवद्गीतेचं पारायण करता येत होतं. गुरुकृपेचं फळ. आज तारखेनुसार छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन आहे आणि म्हणून दरवर्षी आमच्याकडं छत्रपती शिवरायांच्या पालखीची दिंडी असते. पण मी गुरुजींचा कार्यक्रम माझ्यासाठी नैतिकतेमध्ये होता म्हणून मी इथल्या संयोजकाला काहीच सांगितलं नाही. तिकडं वेगळं नियोजन केलं आणि आमचं सगळं महिला मंडळ वगैरे तिकडं जाऊन ती दिंडी करून ही मंडळी आलेली आहे. आपला विचार काय चालू आहे? ज्या महिला निरक्षर आहेत
अहो, निरक्षर व्यक्तीला हरिपाठ वाचणं अवघड जातं, तिथं भगवद्गीतेचे 700 श्लोकाचं पारायण कसं शक्य आहे? पण हे परमार्थात घडू शकतं याचं उदाहरण म्हणजे गुरुजी होते. हे काही कुठल्या पुराणातलं किंवा एखाद्या ग्रंथातलं उदाहरण नाही, प्रत्यक्षातलं आहे. आपल्याकडे इथं मगाशी देवनपल्ली महाराज होते विण्याला, त्यांचे वडील पालकपांना म्हणायचो आम्ही, अण्णा म्हणायचो त्यांना. ते सगळ्याचे पारायणाचे प्रमुख होते त्या वेळेला, ते करून घ्यायचे सर्वांकडनं. मोठे निष्ठावंत होते, गुरुजींच्या जवळ असल्यामुळं भगवद्गीतेचं पारायण 1.5 तासात 700 श्लोक पूर्ण करायचे. माझा विचार काय चालू होता आता, भगवद्गीतेची श्लोक संख्या 700, तसं श्रीमद भागवत ग्रंथात श्लोक किती? 18,000. एका दिवसाला एक श्लोक जर घेतला कथेला तर कथा संपायला किती दिवस लागतील? किती? 18,000 दिवस. तेवढं तुम्ही पण बसणार नाही, मी पण सांगणार नाही. पण काही महात्मे क्रमाने श्लोकाचं चिंतन करतात. मला सहज मध्ये एकाने सांगितलं, महाराज तुम्ही वर्षात किती कीर्तन करता? मी म्हटलं किमान 300. मग गाथ्यातले सलग आपण घ्यायला सुरुवात करा ना. 12 वर्षात अंदाजे 12 ते 14 वर्षामध्ये गाथ्याचं पारायण पूर्ण होईल. मी घ्यायला तयार आहे, पण सौख्य अभंग पुन्हा म्हणायला जड जात कीर्तनामध्ये. या सगळ्या इथल्या या शिष्य परिवाराला आमचे भगवान महाराज भोसले महाराजांनी, लिंबोळे महाराज यांनी म्हणायला शिकवलं या मंडळींना. आमच्या दत्तात्रय महाराजांचं म्हणणं ऐकून मला खूप समाधान वाटतं. गुरुजींच्या नंतर इथं ऊन पडलं नाही याचा एक आनंद मिळतो. या मंडळींनी कष्ट घेतलं, कारण दत्तात्रय महाराजांना याच्या अगोदर मी कधीच बघितलं नाही इकडं. गुरुजी नंतर येऊन लगेचच एवढा त्यांच्यातला बदल आणि चांगल्या पद्धतीचं कार्यक्रमातलं नियोजन. खऱ्या अर्थानं गुरुजींनीच आपला प्रसाद त्यांना दिला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण या मंडळींनी कष्ट घेतला याचा पण उल्लेख करावा लागणार आहे, म्हणून मी केला बरं का. कारण गुरुजी नेहमीच आम्हाला, मी सुद्धा ज्या वेळेला गुरुजींकडे गेलो की आमच्या सगळ्या शिष्यांना एका तासात 4 जणांना प्रवचन 15-15 मिनिट. कुठं? नंदू महाराजांच्या दिंडीत. जी प्रवचन व्यवस्थित करायला लागले त्यांना कीर्तन. मग कीर्तनाला आल्यानंतर जेवण करूनच जायचं. मग इकडच्या जेवणात काय? चारो आणि मला 2च शब्द माहीत झाले 12 वर्षात. तेलुगूतलं बाकी काहीच येत नाही. मी गुरुजींचा सहवास खूप केला, त्यांच्या बरोबर सगळ्या मंडळींमध्ये वावरतो. मग मार्कंडे दिंडी असेल, नंदू महाराजांची दिंडी असेल, गुरुजींचा शिष्य परिवार असेल, सगळ्यामध्ये वावरतो. तेलुगू बोलणारा वर्ग आहे त्यांच्यामध्ये फिरतो, पण मला दुसरे शब्दच लक्षात आले नाही. 2च शब्द कळले, एक चारो आणि दुसरा ते पण आम्हाला लोक म्हणतात म्हणून. त्यातला विनोद बाजूला काढा नाही का. मला यातून काय सांगायचं होतं की गुरुजींच्या कथेमध्ये आपण हे करत असताना गुरुजींचा अधिकार 700 श्लोकाच्या माध्यमातून मी मांडत होतो. 18,000 श्लोकाचा हा ग्रंथ आहे. यामध्ये 365 अध्याय एकूण आहेत आणि 12 स्कंदामध्ये याची विभागणी आहे. तरी सुद्धा 6 अध्यायाचं महात्म्य प्रकरण वेगळं आहे. 6 अध्याय, त्यातले 3 अध्याय भक्तिमातेचं चरित्र आहे आणि 4थ्या अध्यायापासून
पासून 6व्या पर्यंत गोकर्ण आख्यानाचा विचार आहे. आणि यामध्ये आपल्याला आज भक्ती मातेचा विचार पाहायचा आहे. पण आज एकतरी भजन व्हावं आपल्याला कथेत आल्यासारखं त्याशिवाय वाटत नाही. कारण काही काही जणांच्या डोक्यामध्ये कथा म्हटलं की हे असं बसलेलं असतं. कारण जेवायला बसून भात ताटात नाही आला तर जेवण कसं, असं काही काही जणांना वाटतं. नवे नवे शास्त्र सुद्धा सांगतं की भात हेच अन्न आहे. म्हणूनच कावळ्याला घास ठेवताना काय ठेवतात? भात असतो त्याला. जाऊ द्या, पुढे त्याचा विचार करू आपण. काही काही जण विचारतात, तर मला बापूंनी पण एक प्रश्न दिलाय एका कीर्तनात, काल्यामध्ये दही भातच का? दह्याचं लक्षण काय, भाताचं लक्षण काय? मग काल्यातला दही भात आणि कावळ्याला ठेवला जातो तो दही भात एकच का वेगळा? मग कावळ्याला ठेवला म्हणजे आपल्या पूर्वजांना मिळत असतो का? यावर काही जणांची शंका, त्याला अंधश्रद्धा म्हणायचं नाही का? कावळ्याला घास ठेवल्यानंतर कुठं काही मिळत असतो का? अशी काही जणांची शंका आहे. त्याचं पण उत्तर देणार आहे विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या दृष्टीनं. पण तोपर्यंत आपण भजन करू आणि मग पुढच्या चरित्राला आपल्याला जायचंय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. टाळी वाजवून भजन करू. जन वासुदेव
श्रीमद भागवत कथेमध्ये महात्म्याचे 6 अध्याय आहेत. यामध्ये 1 ते 3 अध्यायामध्ये भक्ती मातेचं चरित्र आहे. भक्ती माता ही द्रविड देशामध्ये उत्पन्न झाली, कर्नाटकामध्ये वाढली, महाराष्ट्र मार्गे जाताना तिचा सन्मान झाला आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर ती वृद्ध झाली. वृद्ध अवस्थेतून ती जात असताना तिच्याबरोबर तिची 2 मुलं होती. एकाचं नाव ज्ञान होतं, दुसऱ्याचं नाव वैराग्य होतं. हे नावाने ज्ञान आणि वैराग्य नव्हते, खरंच ज्ञान आणि वैराग्य ही भक्तीची मुलं आहेत. फिरत 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 भक्ती माता गोकुळ वृंदावन या ठिकाणी पोहोचली आणि वृंदावनात आल्याबरोबर कृष्ण परमात्म्याच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या वृंदावन भूमीमध्ये ती गेल्याबरोबर भक्ती मातेचं वृद्धत्व नाहीस झालं, तिला तारुण्य आलं. भक्ती माता तरुण झाली. तरुण होणं म्हणजे काय? तरुणांना कसलाच कोणत्याही कार्यामध्ये आळस येत नाही, पण जे आळशी ते तरुण नाही. तारुण्य वयावर अवलंबून नाही, क्रियेच्या गतीवर अवलंबून आहे. जे कधीही थकत नाही त्यांना तरुण म्हटलं जातं. आणि भक्ती माता तरुण झाली, पण तिची 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य हे वृद्ध होते. नारद महर्षींची स्वारी तिथून निघाली. नारद महर्षींनी भक्ती मातेला पाहिल्याबरोबर बोलायला सुरुवात केली. आपला परिचय काय? आपण कोण आहात? बोलत असताना भक्ती मातेनं सांगितलं की मी भक्ती आहे, द्रविड देशामध्ये जन्मले, अमुक अमुक अशा पद्धतीने माझा प्रवास झाला. नारद महर्षींनी विचारलं, हे 2 कोण आहे? भक्तीनं सांगितलं, ही माझी मुलं आहे. नारद महर्षी म्हणायला लागले, आई तरुण आहे आणि मुलं वृद्ध कशी काय झाली? कलीचं महिमानच असेल. कलीमध्ये भक्ती सुद्धा वृद्ध झाली होती. कलियुगामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य सगळंच वृद्ध आहे. पण कलीचं एक वेगळेपणे म्हणून परीक्षित राजाने कलीला जीवदान दिलं, अभय दिलं. कारण काय? कलियुगामध्ये भक्तीचा अधिकार आहे. इतर युगामध्ये इतर साधने कृत, त्रेता, द्वापार, कली. कृतयुगामध्ये ध्यान साधन सांगितलं, त्रेता युगामध्ये यज्ञ साधन सांगितलं, द्वापार युगामध्ये पूजा साधन सांगितलं आणि कलियुगामध्ये भक्ती साधन सांगितलं. कलौ केवलम भक्ती ही, कलियुगामध्ये केवळ भक्ती हे साधन आहे. आणि म्हणून कलीचा महिमा सांगत असताना भक्तीचा विचार मांडला जातो. या भक्ती मातेबरोबर नारद महर्षींचा संवाद सुरू झाला आणि त्या संवादामध्ये नारद महर्षी म्हणायला लागले, हे 2 वृद्ध कसे काय? पण भक्ती माता म्हणू लागली, यांना मात्र तारुण्य प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. नारद महर्षींनी सांगितलं, काही काळजी करू नका. यांच्या समोर वेद पठन सुरू केलं, शास्त्र पठन सुरू केलं, गीता पाठ सुरू केला, महत्वांच्या श्लोकाचं पठन केलं, तरी सुद्धा ज्ञान वैराग्याला काही तारुण्य आलं नाही. गीता पाठ केल्यानंतर थोडीशी हालचाल दिसली. आपण सुद्धा काही पेशंटला बघायला जातो. काही जण पेशंटला बघायला गेल्यानंतर त्याला आयसीयूत पाठवतात अशी चर्चा करून येतात. काही जणांचं भेटणंच असं असतं. पण आयसीयू मध्ये अगोदर
पेशंट गेला असेल कोमात आहे आणि आपण गेल्यानंतर त्यानं थोडी बोटं हलवली की बाहेर सगळ्यांना सांगतो आपण, मी गेल्यावर हाक मारली, बोटं हलवली हो, मी गेल्यानंतर मला प्रतिसाद दिला. तसं ज्ञान आणि वैराग्य या दोघांना गीता पाठाच्या श्रवणाने अंशात्मक चेतना निर्माण झाली, पण डोळे काही उघडले नाही. जसं काही काही जण कथेत येऊन डोळे बंद करून कथा ऐकतात. बाजूच्यानी त्यांच्या बाबतीत काही गैरसमज करून घेऊ नये. त्यांनी डोळे बंद केले म्हणजे झोपलेली नसतात ही मंडळी, ते डोळे बंद करून ऐकत असतात. त्यांच्यासाठी आपण आपली कथा का घालवा? शेजाऱ्याचं लक्ष सगळं त्यांच्याकडे असतं. म्हणून मी थोडा वेगळा विचार मांडला आपल्या समोर. नारद महर्षी विचार करत असताना आकाशवाणीद्वारे त्यांना सांगण्यात आले की तुम्ही सत्संगाचं आयोजन करा, त्याशिवाय यांना तारुण्य प्राप्त होणार नाही. पण सत्संग कशाला म्हणतात? सत्संग शरीराने करावा का सत्संग मनाने करावा? आम्ही सत्संगात 3 तास 4 तास 5 तास बसतो, पण कसलाच बदल होत नाही. मग सत्संग 3 तासाचा चांगला का 3 मिनिटाचा? ज्या सत्संगात आम्ही सगळा काळ आनंदात घालवतो तो सत्संग खरा. अहो, सत्संगाच्या बाबतीत अनेक प्रमाण पाहता येतील. मी कथा सांप्रदायिक पद्धतीनं करतो. बाकीची प्रमाण घेण्यापेक्षा संत वाङ्मयातले अभंग घ्यायचे, पण आज वेळ झाल्यामुळं मी थोडस चरित्राला प्राधान्य देतोय. उद्यापासून आपण जसा विषय येईल तशी प्रमाण घेत आपण पुढे जाणार आहोत. पण सत्संगाच्या बाबतीमध्ये अनेक प्रमाणे संत संगे सर्व काळ तुका मागे हेची दान. काही जण म्हणतील हा अभंग कुठून आणला नाही. चरण बदलली, फक्त खालचं चरण वर आणून ठेवलं. अर्थाने बदलाचा अधिकार आपल्याला नाही, पण चिंतन अर्थाच्या दृष्टीने करताना फक्त आपण अन्वय पद्धतीने अर्थ करणं असं म्हटलं जातं. गुरुजींनी शिकवलेले आपल्याला अन्वय कशाला म्हणतात, व्यतिरेक कशाला म्हणतात, हे चिंतनामध्ये श्लोकामध्ये अन्वय पद्धत पदच्छेदन वगैरे हे शिकवलेलं आहे आपल्याला सगळं. मग ते थोडं तरी उजळणी म्हणून घ्यावं लागतं, कारण गुरुजींनी जे सांगितलंय ते 7 दिवसात झालं पाहिजे आपलं. चला ठीक आहे. नारद महर्षी विचार करायला लागले सत्संग म्हणजे नेमकं काय. नारद महर्षी अनेक तीर्थामध्ये गेले, अनेक महात्म्यांकडे गेले, विचारू लागले, पण सत्संगाचा अर्थ लक्षात येईना. फिरत 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 नारद महर्षी बद्रीनाथला आले. केदारनाथ आणि बद्रीनाथ हे 2 महत्वाची स्थाने आहेत. एक ज्योतिर्लिंग आहे आणि एक धाम आहे. 4 धामातलं एक धाम बद्री. आता मोबाईलवर येतं आपल्याला केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री 4 धाम. हे धाम नाही बरं का, सांगितली जाऊ लागली यात्रा काढणाऱ्या मंडळींकडून. हे धाम नाही. या 4 मध्ये एकच धाम आहे बद्रीनाथ. का वगैरे मोठा विषय आहे पुन्हा. बद्रीनाथला नारद महर्षी आले. तिथं त्यांना संकाधिक मुनींची भेट झाली. 4 भाऊ आणि तेजपुंज चेहरा, सात्विक वृत्ती, सतत चिंतनामध्ये रममान असणारे संकाधिक मुनी. त्यांची भेट झाल्याबरोबर नारद महर्षींचा त्यांचा संवाद सुरू झाला. नारद महर्षीने त्यांना विचारायला सुरुवात केली की सत्संग म्हणजे नेमकं काय. संकाधिक मुनी म्हणू लागले की तुम्हाला सत्संग माहित नाही म्हटल्यानंतर माहिती कोणाला म्हणून उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही कोणाचा विचार सांगावा. कथेचं आयोजन याला खरा सत्संग म्हटलं जातं. तुम्ही ही कथा
तुमच्या पिताजींकडून श्रवण केली. नारद महर्षी सांगू लागले की मी श्रीमद भागवत चतुश्लोकी भागवत श्रवण केला, पण याला सत्संग म्हणतात याच्या बाबतीत माझ्याकडे तेवढी माहिती नव्हती आणि म्हणून मी तो प्रश्न तुमच्या समोर मांडला. संकाधिक मुनींनी सांगितलं की तुम्हाला सत्संगाचं आयोजन करायचं असेल तर कथेचं आयोजन करा, हाच खरा सत्संग आहे. नारद महर्षीने विचारलं कुठं करावं? जसं आमचंही या हरिपाठ मंडळाच्या सर्वच घटकांचं पदाधिकारी असतील सर्वांचाच विचार चालू झाला, कथा कुठं घ्यावी, कथा कुठं करावी. आदरणीय लिंगराज असतील, त्यांच्या बरोबर असलेले चोपदार असतील, आमचे दत्तात्रय महाराज, सगळीच मंडळी, बाकीच्यांची मला नावं माहीत नाहीत बरं का, मी घेईन आणि नंतर पुन्हा सांगायला सुरुवात करेन. सगळ्यांचे चेहरे माहितीत, नावं कधी विचारण्याचा प्रसंग आला नाही. काही काही जणांना मी 12-14 वर्षापेक्षा जास्त काळ पाहतोय पण नाव माहित नाही. या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून कथा कुठं करावी मला मुलवलं ही जागा दाखवली. मी सांगितलं चांगली गोष्ट आहे, जागा खूप चांगली आहे, मंदिर आहे, पवित्र असं स्थान आहे आणि समाजाचं आहे. पुन्हा काय हरकत आहे असा विचार केला, कारण गुरुजींचा जन्मभर आता हा समाजासाठी होता आणि म्हणून हे समाजाच्याच मंदिरात होत असेल तर आणखीन त्यांच्या या कार्यातली खरी एक श्रद्धांजली वेगळे होऊन जाईल. आणि म्हणून इथं घेतल्यानंतर आज पहिल्याच दिवशी जागा भरायला लागल्यावर मलाच ताण आला मगाशी. त्याचा संयोजकाला काय सांगायचं पुन्हा, पण चला ठीक आहे त्यात आपल्याला समाधान आहे. आपण आनंदामध्ये 7 दिवस कथा करणार आहोत. नारद महर्षींनी संकाधिक मुनींना विचारलं की कथा करायची आहे पण स्थान कोणतं असावं? कथा कुठंही केली जात नाही. पूजा करत असताना पूजा कुठं करावी याचा विचार केला जातो. त्यामध्ये स्थान कोणतं असावं, दिशा कोणती असावी, त्यात उपदिशा कोणती असावी, त्या उपदिशेमध्ये यजमानाचं मुख कोणत्या दिशेला येतं, पूजा कशी मांडली जावी, हा पूजेतला जसा विचार असतो तसा कथेचा विचार असतो. कथेमध्ये भगवंत विराजमान होतात, पण दिशेचा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर ईशान्य दिशा ही भगवंताची दिशा मानली जाते. मग कथेत आल्यानंतर सुद्धा देव ईशान्य दिशेलाच थांबतात का कुठेही थांबतात? याचा विचार मी शेवट दिवशी सांगेन, नाहीतर बरेच श्रोते पुन्हा ईशान्य दिशेकडे वळतील. चला ठीक आहे, पण कथा कुठं करावी त्याचा विचार प्राधान्याने केला जातो. संकाधिक मुनींनी सांगितलं की म्हटले आपण गंगेच्या तीरावर कथा करूया, कारण ही भक्ती गंगा आहे. या भक्ती गंगेचं श्रवण आपण जलगंगेच्या ठिकाणी करूया, त्या तीरावर करूया. आणि म्हणून यांनी हरिद्वारला कथेचं आयोजन केलं. कृष्ण परमात्मा वैकुंठाला गेल्यानंतर 30 वर्षांनी परीक्षित राजा आणि शुकाचार्य यांच्या माध्यमातून कथा झाली. शुकाचार्यांनी कथा सांगितली ती कृष्ण परमात्मा वैकुंठाला गेल्यानंतर 30 वर्षांनी सांगितली. तिथून 200 वर्षांनी म्हणजे देव कृष्ण परमात्मा वैकुंठाला गेल्यानंतर 230 वर्षानंतर हरिद्वारची कथा झाली. म्हणजे 200 वर्ष कथा श्रवण करणाऱ्याला वाट बघावी लागली. आपल्याला मात्र दर महिन्याला कथा, दर महिन्याला जो कथा श्रवण करतो तो भाग्यवान असतो.
इथं यावं म्हणून मी मुद्दा मांडत नाही, त्यातला बारकावा सांगतो की सर्व साधन आणि भक्ती यात खूप मोठं अंतर आहे. त्याचा विचार दररोज आपल्याला श्रवण करायला मिळेल. परंतु जो कथा श्रवण करतो तो परम भाग्यवान आहे. हरिद्वारच्या कथेचं आयोजन झालं. त्या तीरावर असलेली सर्वच ऋषी मुनी संत महात्मे कथा आहे म्हणून आनंदित झाले. आपल्याला आता कथा ऐकायला मिळणार, कथा ऐकायला मिळणार. चिंतन असं मांडलं गेलेलं आहे. 3 अध्यायात विस्तार आहे. सप्त ऋषींचं आगमन त्या ठिकाणी झालं. सप्त ऋषी हे हरिद्वारच्या कथेला हजर झाले. त्या गंगेच्या तीरावर असलेले वृक्ष, त्या वृक्षावर काही जण पक्ष्यांच्या रूपामध्ये, पक्ष्यांच्या देहामध्ये आलेले जीव त्या ठिकाणी कथा श्रवणाला बसू लागले. काही जण म्हणतील त्या देहात कथा श्रवण करता येते का? हा वेगळा मुद्दा आपल्याला पाहता येणार आहे. परंतु त्या ठिकाणी असलेली सर्व मंडळी कथेसाठी आली. बरा मोठा मंडप मारला गेला आणि त्या मंडपामध्ये सर्व श्रोते बसले. समोरच्या बाजूला ऋषी मुनी महात्मे मंडळी बसली आणि त्या ठिकाणी पहिल्या दिवशीचा कथेचा गजर झाला. आणि तो गजर भक्ती मातेच्या कानापर्यंत गेल्याबरोबर भक्ती मातेसहित ज्ञान आणि वैराग्य नाचू लागल्याचं चरित्र आहे. तो गजर सर्वांच्या कानापर्यंत केला. गजर झाला. तो कोणता गजर होता? गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे श्याम. भगवान श्रीकृष्णाच्या नामाचा घोष भक्ती मातेच्या ज्ञान वैराग्याच्या कानापर्यंत आला आणि महात्म्यांच्या मुखातले ते शब्द त्यांच्या हृदयापर्यंत जायला अवकाश. ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य प्राप्त झालं. आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं आणि झालेलं ज्ञान पचवता आलं पाहिजे. मुळात ज्ञान होणं अवघड आहे. ज्ञानाच्या साठी भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक जन्म गेली तरी दर्शन होत नाही, साक्षात्कार नाही, म्हणजे ज्ञान नाही. जन्मच्या जन्म गेली तरी ज्ञान प्राप्त होत नाही. झालं, पचवता येत नाही. काही जण म्हणतात बघा, वाढत असताना पंक्तीमध्ये वाढताना लहान मुलांना त्यांच्या प्रमाणे वाढा. वृद्ध मंडळींना सांगतात पचेल एवढंच खा. जसं अन्न पचवायचं असतं तसं ज्ञान सुद्धा पचवता आलं पाहिजे. मग व्यावहारिक ज्ञान असू द्या, शैक्षणिक ज्ञान असू द्या, कला गुणांचं ज्ञान असू द्या किंवा आत्मज्ञान असू द्या, पचवता आलं पाहिजे. आपलं उलट होतं. ज्ञान झालेली मंडळी समाजाला कठोर बोलतात. का? ज्ञान पचवता येत नाही. पचवणं खूप कठीण आहे. प्रबोधन करणं वेगळं आणि तिरस्कारानं बोलणं वेगळं. ज्ञान पचवता आलं पाहिजे. बघा, आपल्या समोर काही भजनातली मंडळी बसली, भजन करू लागली. त्यातल्या एकाचा राग चुकला. आपल्याला माहिती आहे, गप्प बसतो का आपण? चला, काही मंडळी म्हणतील भजनाचंच उदाहरण द्यावं वाटलं, श्रवणातलं देतो. एखादा वक्ता प्रवचन करायला लागला आणि त्याने चंद्रोदयातला विचारसागर मध्ये एखादी प्रक्रिया चुकली. काय करतो आपण? झाल्यावर विचारतो त्यांना, महाराज असं कसं का?
तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही तुमच्या चिंतनात दुरुस्त करा. याला शास्त्रात श्रुती षडलिंग म्हणतात. आपण आपल्या विचारात दुरुस्त करा. समोरच्या व्यक्तीला त्याचा दोष चूक दाखवण्याचा अधिकार आपल्याला बी दाखवली, पण आपण समाजामध्ये मात्र गेल्यानंतर आपल्याला जेवढं माहिती त्यातलं ज्ञान आपल्याला गप्प बसू देत नाही. ज्ञान पचवता आलं पाहिजे, हा माझा मुद्दा चालू आहे. हरिद्वारच्या कथेमध्ये ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य प्राप्त झालं आणि तिथं भक्ती मातेनं नारद महर्षींना विचारायला सुरुवात केली, मला कथा श्रवणाला बसायचंय, मी कुठं बसू? जसं आपण कथेला आल्यानंतर विचार करतो बसावं कुठं बसावं. काही काही मंडळी समोर येऊन बसतात का श्रवणात अडथळा नको. काही काही मंडळी पाठीमागं बसतात का गुडघा दुखायला लागला की पाय संधी मिळते समोर पाय मांडीत घालून बसवतात. मग काय करावं? श्रवणामध्ये बसल्यानंतर श्रवण कसं करावं यावर कुठं बसणं अवलंबून आहे. भक्ती माता नारद महर्षींना विचारू लागली की मी कुठं बसू? नारद महर्षींनी सांगितलं, कथा श्रवणाला आलेल्या सगळ्यांच्या हृदयात विराजमान व्हा, म्हणून कथा श्रवण करायची असते. आपल्या अंतःकरणातली भक्तीची वाढ होण्यासाठी कथा ऐकायची. ज्या भक्तीची वाढ झाली त्या भक्तीची उत्तरोत्तर वाढ व्हावी याच्यासाठी कथा श्रवण करावी. उत्तरोत्तर वाढ होते, त्या उत्तरोत्तर वाढ होणाऱ्या प्रेमाचा आनंद मिळावा याच्यासाठी कथा श्रवण करायची. मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घ्यावा याच्यासाठी कथा श्रवण करायची. उपभोग घेताना एका इंद्रियाद्वारे उपभोग घ्यायचा नाही, सगळ्या इंद्रियाद्वारे उपभोग घेता यावा त्याच्यासाठी कथा श्रवण करायची. आम्हाला कथा श्रवण करायची आहे, पण कशी आणि का? आयोजित केली म्हणून कथा ऐकावी असं नाही. अहो, आपल्या कानाला सुद्धा वाटणार आहे की आम्ही या व्यक्तीची या जीवाची संगती केली म्हणून आम्ही आता पवित्र बनायला लागलो. कारण कथा श्रवण करणं हे जीवनातलं परम भाग्याचा योग आहे. भगवंताच्या मूळ आणि भक्तिमय चरित्राचं श्रवण म्हणजे कथा, आणि अशा कथेचा योग आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतोय. ते आदरणीय गुरुजींच्या स्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या सर्व शिष्य परिवाराच्या माध्यमातून इथं कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण दररोज जे क्रमाने चरित्र येणार आहे त्या चरित्राचा आपल्याला विचार करायचाच आहे. वारकरी सांप्रदायिक पद्धतीनं कथा असल्यामुळं आपल्याला आता भोजन घ्यायचं आहे, नंतर आरती करता येईल. आरतीची तयारी पण करून ठेवा. Bye.
आता आरतीला सुरुवात होईल. एक सूचना द्यायची ती म्हणजे
एक सूचना आहे सर्वांना. यानंतर